नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कांद्याची चटणी। तर इथे मी 3 कांदे कापून घेतलेत, असे मीडियम साईजचे कांदे होते, ते 3 कांदे कापून घेतलेत। हे असे कापायचे आणि ही रेसिपी माझ्या आईच्या हातची आहे, तर ती आज तुमच्या संगती शेअर करत आहे। एकदम साध्या सोप्या, याला काही साहित्य पण नाही जास्त लागत। तर इथे मी कांदे घेतले आणि ही चटणी तुम्हाला मी दाखवली होती, तीच चटणी मी आता परत केलेली आहे। आणि ह्या भाजीला ही चटणीच लागते। बेडगी मिरची, लसूण आणि मीठ त्याची चटणी वाटून घेतली। ह्याला साहित्य नाही जास्त, आणि मीठ, हळद आणि तेल एवढंच साहित्य लागणार आहे। एकदम कमी साहित्यात, घरगुती साहित्यात तुम्हाला मी कोकणी पद्धतीची पारंपरिक ही रेसिपी आहे ती करून दाखवणार आहे। आता मी गॅस पेटवून घेते आणि आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती। आता कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तर ह्या चटणीमध्ये बऱ्याच ठिकाणी मसाला पावडर वापरले जाते, पण माझी आई ही चटणी जर बनवायला लागली कधी, तर त्याच्यामध्ये ही चटणी मिरच्यांची अशी वाटून टाकायची। त्याच पद्धतीने तुम्हाला मी करून दाखवणार आहे। एखाद्या दिवशी जर आपल्याकडे जर भाजी नसली तर आपण ही चटणी बनवली तरी त्याच्या संगाती आपण पोटभर जेवू शकतो। तर आज ही रेसिपी तुमच्या संगाती मी शेअर करते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता पहिलेच आपल्याला या कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। ते 2 पळ्या मी तेल टाकून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जिरा, मोहरी, काय हिंग वगैरे काय वापरायचं नाही। आता आपलं तेल गरम झालंय, हा कांदा आपल्याला पहिला पोलून घ्यायचा आहे। आणि या रेसिपीला जास्त टाइम पण नाही लागत, पटकन होते। ह्या चटणी बरोबर तर तांदळाची भाकरी एक नंबर लागते। तुम्ही एक दिवशी ट्राय करा ह्या पद्धतीने ही चटणी कांद्याची, आणि मला कमेंट करून नक्की सांगा। मला जास्त म्हणजे आपल्याला लाल करून नाही घ्यायचा, फक्त ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा हा कांदा। आता हा बघा, आपला कांदा इथं मऊ झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चटणी टाकून घ्यायची आहे, जेवढी लागेल तेवढीच टाकायची, आपल्याला काही सगळी चटणी नाही टाकायची। हे बेडगी मिरची आहे, हे जास्त तिखट नसते। आणि मीठ मी ह्या चटणीमध्ये घेतलेलं आहे, लागलं तर मीठ आपण नंतरला टाकू शकतो ह्याच्यामध्ये। तुम्हाला जर एवढी चटणी घालायची नसली ना, तर तुम्ही ह्याच्यात कमी जास्त करू शकता। हे सगळं एकजीव करून घ्यायचं असं। गॅस मी बारीक करून घेतलाय। तर थोडी मी हळद टाकून घेते, ह्याला कढीपत्ता वगैरे काय लागतच नाही। आणि तेव्हा एवढं कोण वापरत पण नव्हतं, कढीपत्ता, कोथिंबीर, असंच आपलं साध्या पद्धतीने सगळे जेवण बनवायचे। स्वयंपाकामध्ये काही जास्त साहित्य नसायचं तेव्हा। आता सगळं जसं मुंबईमध्ये आहे तसंच आता गावाकडे झालेलं आहे। मी मीठ आधी टाकलेलं नाही याच्यात, कारण मी घेतलं होतं चटणीमध्ये मीठ। आता ह्याला बारीक गॅस आहे ना, तर ह्याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला। लागलं तर पाणी टाकू आपण, नाहीतर असं वाफेवरतीच हा कांदा शिजवून घ्यायचा आहे। आता असंच बारीक गॅसवरती आपल्याला शिजवायचं। आता आपण बघूया आपली चटणी। हे बघा, कांदा आपला शिजलेला आहे याच्यामध्ये, आणि मी पाणी पण नाही टाकलेलं आहे। थोडी मला आळणी वाटते म्हणून मी मीठ टाकते। परत एकजीव करून घेते, मीठ टाकले थोडं। मीठ टाकले म्हणून 1 सेकंदभर आपल्याला थोडं झाकून ठेवायचं आहे। आता बघते, हे बघा, आपली कांद्याची चटणी तयार आहे। त्याच्यामध्ये पाणी पण नाही टाकले मी, मस्त अशी चटणी आपली झाली। आता मी गॅस बंद करून घेतले आणि चटणी काढून घेते। तर इथं आपली कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे। ह्याच्यात जर बोंबील टाकलं असतं तर एक नंबर चटणी लागली असती। आणि ही चटणी आहे ना, तांदळाच्या भाकरीच्या संगाती तुम्ही खा, एकदम टेस्टी लागते। तांदळाच्या कुठल्याही भाकरी संगाती खा, चपाती संगाती खा, नाहीतर डाळ भात असला तरी त्याच्याबरोबर जरी खाल्ली तर एक नंबर ही चटणी लागते। आणि ती पण आपण मसाला पावडर नाही वापरले, मी मिरच्यांची चटणी वाटली आणि ती वापरलेली आहे याच्यामध्ये, आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत बनवून दाखवले।
आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि कमेंट करतच राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.